नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं यशस्वी अकॅडमी मध्ये मी सहर्ष स्वागत करतो। या विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी पाठवलेला प्रश्न, हा जर प्रश्न सर शॉर्ट ट्रिक्स प्रमाणे सोडवता येईल का, हा प्रश्न होता। हो, सोडवता येईल। काय शॉर्ट ट्रिक्स आहे पाहूया। शॉर्ट ट्रिक्स पाहण्या अगोदर आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो, पण या सूत्राने आपल्याला प्रश्न सोडवायचं नाही, सूत्रपाठ हो राहत नाही। म्हणून शॉर्ट ट्रिक्स काय आहे ते अगोदर पाहण्यासाठी आपण चिन्हांचा वापर बघूया। बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक असेल तर क्रिया वजाबाकीची होते। पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा असेल तर इथेही वजाबाकीची क्रिया होते। पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्याही संख्येचं चिन्ह अधिक असेल ती क्रिया अधिकची होते। पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, याची क्रिया मात्र इथं बेरजेचीच होते। आणि याच प्रमाणे आपल्याला चिन्हांचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे। इथे समान अंक आहे मित्रांनो, 113 आणि 113। अंशामध्ये वजाबाकी आहे, छेदामध्ये अधिक आहे। जर वजा आणि अधिक असेल तर क्रिया कोणती होते, वजाबाकीची होते। म्हणून आपल्याला ए मधून बी वजा करायचा आहे। ए ची किंमत आहे 343 आणि बी ची किंमत आहे 113। यांची जर वजाबाकी केली तर 230 हे उत्तर येतं। हे 230 उत्तर दर्शवणारा पर्याय क्रमांक कितवा आहे, तिसरा आहे। याला म्हणतात लॉजिकल ट्रिक, शॉर्ट ट्रिक्स। मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी होता, तर पुढचा प्रश्न कुणासाठी रे? बघा, पुढचा प्रश्न काही कुणासाठी दिलेला आहे, तुमच्यासाठी। तुम्ही कुणासाठी? तिच्यासाठी, तिच्यासाठी। अरे दुसरी तिसरी कोण नसून तीच रे बाबा, स्वप्नातील खाकीसाठी। चला, या प्रश्नाचा उलगडा करा, चिन्हांचा वापर करा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच टाइप करून पाठवा। अशा नवनवीन शॉर्ट ट्रिक साठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद मित्रांनो, धन्यवाद।